हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. लास्ट टाइम आपण अध्याय नंबर 11 पूर्ण केला होता, विश्वरूप दर्शन योग. आणि 11व्या अध्यायाच्या अंतला भगवंतांनी म्हटलं होतं, श्लोक नंबर 11.55 आणि 11.54, भक्त्या तु अनन्या शक्य अहम एवं विधो अर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. आणि 55 म्हटले होते, हे अर्जुना, जे सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो तो माझ्या प्रत्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितच मला प्राप्त होतो. राईट. सो 11व्या अध्यायाच्या एंडला भक्ती योगाचं गुणगान करण्यात आलं होतं की विश्वरूप दर्शन आणि त्यानंतर चतुर्भुज दर्शन आणि द्विभुज दर्शन. स्पेशली भगवंतांचं द्विभुज दर्शन जे आहे ते बिना भक्ती बघता येत नाही. राईट. म्हणून ऍक्च्युली दुर्योधन किंवा कंस किंवा शिशुपाल या सगळ्यांनी भगवंतांना द्विभुज रूपामध्ये पाहिलं होतं, परंतु न पाहिल्यासारखं झालं, कारण त्याच्यामध्ये भक्ती नव्हती. त्यांनी भगवंतांना कसं बघितलं, एक शक्तिशाली बलशाली पुरुष. राईट. एक महान योद्धा म्हणून तुम्ही बघत असाल आजच्या काळात सुद्धा अशी अनेक लोक आहेत जी भगवंतांना एक युग पुरुष म्हणतात. राईट. ते म्हणतात की कृष्ण फार मोठे पॉवरफुल पर्सनॅलिटी होते, कृष्ण फार मोठे विचारवंत होते, पण त्यांना भगवंत म्हणून फार कमी लोक जाणतात. आय मीन टू से, सगळेजण जाणतात, पण जे ज्यांच्यामध्ये भक्ती नाहीये ते लोक आहे ना भगवंत म्हणून जाणू शकत नाहीत. ते लोक भगवद्गीता अप्रिशिएट करतील, ते लोक म्हणतील की भगवद्गीता ही फार तत्वज्ञान देते आपल्याला, परंतु तत्वज्ञान दिल्यानंतर त्या तत्वज्ञानामध्ये जे सांगितलेला अर्थ घडलेला आहे भक्तीचा तो यांना कळत नाही. म्हणून तुम्ही आज पण बघत असाल असे तुम्हाला भरपूर लोक भेटतील, ते म्हणतील की कृष्ण इज व्हेरी पॉवरफुल पर्सनॅलिटी, हिस्टॉरिक पर्सनॅलिटी, आणि सो फोर्थ. पण त्यांना भगवंत म्हणून स्वीकार करणे हे कोणाला शक्य होईल? ज्याच्यामध्ये भक्ती आहे. भक्ती म्हणजे ज्याने प्रेमाचा संबंध भगवंताशी जोडलेला आहे तोच व्यक्ती भगवंतांना भगवंत म्हणून पाहू शकेल. आणि जोपर्यंत आपण भगवंतांना प्रेमाच्या संबंधाने जोडत नाही, भक्तीच्या संबंधाने, तोपर्यंत आपल्यामध्ये शुद्धीकरण होणारच नाही. आणि जोपर्यंत शुद्धीकरण होणार नाही तोपर्यंत भौतिक जगामध्ये आपण राहू. मग भले भगवंतांना आपण एक फार मोठी पर्सनॅलिटी जरी ऍक्सेप्ट केली, पण तरी सुद्धा आपण या जगामध्येच राहू, कारण आपण त्यांना जोपर्यंत आपले सर्वात निकटतम, आपले सर्वात प्रेमळ व्यक्ती किंवा असे व्यक्ती जे कधी आपला विश्वासघात करणार नाही, असं म्हणून आपण जोपर्यंत त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यावरती प्रेम कसं करणार? आणि प्रेम केल्याशिवाय आपण त्यांच्याकडे जाऊ शकणार नाही. आपण ज्याच्यावरती प्रेम केलंय त्याच्याकडेच आपण जाणार. यम यम वापी स्मरण भावम तजतंते कलेवरम तम तम एविति कौंते तदा सद्भाव भाविता. सो दॅट्स वाय भक्ती ही फार महत्वाची आहे. बिना भक्तीची भगवद्गीता हे केवळ एक साधारण ग्रंथ होऊन जातो, त्याला ग्रंथ पण म्हणता येणार नाही, साधारण पुस्तक होऊन जातं. राईट. आणि बिना भक्तीची चॅन्टिंग म्हणजे कशी, जस्ट एक काहीतरी ऑस्पिशियसनेस क्रिएट करण्याकरता. म्हणजे चॅन्टिंग इज ऑलवेज पॉवरफुल, बट जो रिझल्ट पाहिजे आपल्याला तो भेटणार नाही. इव्हन टेम्पलमध्ये जाऊन डेटी वर्शिप करणे बिना भक्तीच्या, जास्त घाबरून की देवाकडे जायचं, देव पण आहे की नाही माहित नाही, पण कोणतरी आहे बाबा तो, त्याला मी जर पूजलं नाही तर माझं काय खरं नाही, अशा प्रकारे आपण या भौतिक जगातनं मुक्त होऊ शकत नाही. आणि या भक्तीला एस्टॅब्लिश करण्याकरता ऑलरेडी भगवंतांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे फॉर्मली. अध्याय नंबर 9 मध्ये एस्टॅब्लिश केलं, अध्याय नंबर 10 मध्ये एस्टॅब्लिश केलं, चतुश्लोकी भगवद्गीतेमध्ये 11 मध्ये सुद्धा एस्टॅब्लिश केलं. मग आता जेव्हा 12वा अध्याय प्रारंभ होतो तर ऍक्च्युली 12व्या अध्यायाला डायरेक्ट कनेक्शन नाही 11व्या अध्यायाचं बघायला गेलं तर. भक्ती ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेली आहे. राईट. 9व्या अध्यायामध्ये, 10व्या अध्यायामध्ये, 11व्या अध्यायामध्ये भक्ती ऑलरेडी एस्टॅब्लिश झाली.
मग आता काय कारण आहे की 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगाचं पुन्हा विवेचन करण्यात आलं आहे? एक तर पहिले म्हणजे की अजून एम्फसाइज करण्याकरता, फर्स्ट थिंग. सेकंड आपल्याला दिसेल की म्हणजे आपण बघू आता की असं काय ऍक्च्युअली होतंय. त्याच्याकरता तुम्हाला श्लोक नंबर 9.15 मध्ये जावा. श्लोक 9.15 श्लोक 9.15 मध्ये जावा. हरे कृष्ण. 6:45 तुम्हाला फार लवकर असतात वाटतं, ऑफिस मधनं येत नाही वाटतं लोक. 6:45 अर्धा तासाचा गॅप आहे फक्त. हरे कृष्ण. प्रसाद घेऊन लेक्चरला बसायची सवय झालेली दिसते. आज प्रसाद झाला नाही. आज लवकर होईल, 7:45 होईल आज लवकर. म्हणजे आय मीन टू से क्लास लवकर होईल 7:45, कारण मला बाहेर जायचंय. 7:45 क्लास संपणार. ओके ठीक आहे. तर तुम्ही 9.15 ला जावा. 9.15 9.15 मध्ये तुम्हाला दिसेल ज्ञान यज्ञेन चापन्ने यजन्ते मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. आपण ऍक्च्युली जेव्हा या श्लोकाचं विवेचन केलं होतं, डिस्कशन, तर तुम्हाला यामध्ये दिसेल, ट्रान्सलेशन मध्ये पण प्रॉपर लिहितात, इतर जे लोक जे ज्ञान रूप यज्ञ करतात. ठीक आहे. सो मे बी दिस इज फर्स्ट कॅटेगरी, जे ज्ञान यज्ञ रूप यज्ञ करतात. मग आता हे ज्ञान यज्ञ रूप यज्ञ करतात ते भगवंतांची एकमेव द्वितीय रूपामध्ये. राईट. दिस इज वन कॅटेगरी. दिस इज कॅटेगरी नंबर 1. सेकंड कॅटेगरी विविध रूपामध्ये, दॅट इज पृथक्त्वेन. बरोबर आहे. श्लोकामध्ये तुम्ही जर गेलात, एकत्वेन पृथक्तेन बहुधा विश्वतो मुखम, हे 3 टर्म दिलेले आहेत. एकत्वेन म्हणजे ऍक्च्युली एकत्वामध्ये म्हणजे ज्ञानी लोक जे भगवंतांचं निराकार रूप मानतात. राईट. म्हणजे देव वगैरे असं जे वेगवेगळे अवतार रूप वगैरे असं काय नाही, एकच ते म्हणजे निराकार देव. राईट. हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. दॅट इज ज्ञानी वननेस. आणि ते आता डिस्कस केलं जाईल या अध्यायामध्ये, 12व्या अध्यायामध्ये. राईट. दुसरी कॅटेगरी आहे जी पृथक्तेनं म्हणजे वेगवेगळ्या देवतांच्या माध्यमाने भगवंतांची पूजा करणे. ते आपण ऑलरेडी 9व्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. 9.20 to 28 9.20 ते 28 मध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. तिसरी कॅटेगरी बहुधा विश्वतोमुखम. विश्वतोमुखम म्हणजे काय? विश्वरूप, जे आपण ऑलरेडी 11व्या पूर्ण अध्यायामध्ये बघितलेलं आहे, प्लस 9व्या अध्यायाच्या 16 ते 19 या सेक्शन मध्ये बघितलेलं आहे. 9.16 to 19 आणि 11वा अध्याय विश्वतोमुखम. मग आता या 3 प्रकारच्या कॅटेगरीचे लोक आहेत. कळलं का तुम्हाला? 3 कॅटेगरीची लोक. एक जे ज्ञानी आहेत ते भगवंतांना निराकार रूप मध्ये पूजन करतात. राईट. एकत्वेनं. दुसरी कॅटेगरी जी आहे ती पृथक्त्वेनं, म्हणजे वेगवेगळ्या विविध रूपांमध्ये, ते म्हणजे देवतांचे वेगवेगळे रूप आहेत त्यांची पूजा करून ते विचार करतात की मी ईश्वराची पूजा करतोय. आणि तिसरी कॅटेगरी विश्वतोमुख म्हणजे विश्वरूपाची पूजा करणारे लोक, ते म्हणजे विश्वरूप दर्शन तुम्ही जे ऑलरेडी 11व्या अध्यायामध्ये स्टडी केलेले. राईट. या 3 कॅटेगरी झाल्या. या 3 कॅटेगरी पैकी आपण आतापर्यंत ऍक्च्युअली तिघांनाही रिफ्यूट केलेलं आहे की कशा प्रकारे एकत्वेनं जे आहे म्हणजे निराकार रूपामध्ये भगवंतांची पूजा करणारे लोक कसे आहेत. हे बुद्धिमान लोक नाही, ते आपण ऑलरेडी बघितलं. आपण सेक्शन बघूच पुढे याला एक ऍड करून. पण भगवंतांचं आणि ईशोपनिषद मध्ये सुद्धा आपण स्टडी केलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. ईशोपनिषदच्या एकदम बिगिनिंगला इन्व्होकेशन मध्ये बघितलं होतं आपण, ईशस्तुतीमध्ये. हरे कृष्ण. 3 वर्षापूर्वी. मला आठवत असेल तर 3 वर्ष झाली आता. राईट. दिस इज 4th इयर. या वर्षी पूर्ण होणार आहे भगवद्गीता. जनरल स्पीड इज दिस 4 years. मागच्या सगळ्या बॅचचे 4 वर्ष झालेले आहेत. तुम्ही टिकून राहिला 4 वर्ष, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. हरे कृष्ण. सो येस. आणि पृथक्त्वेनं आपण बघितलं होतं 9व्या अध्यायात, विश्वतोमुखम 12व्या अध्यायात. राईट. सो नाव आता ह्या अध्यायामध्ये तुम्ही म्हणाल की आता भक्तियोग सेक्शन आहे, मग आता भक्तियुगामध्ये हे काय चाललंय आता नवीन? 9.15 मधनं आता परत वापस या 12व्या अध्यायामध्ये.
12व्या अध्यायाचं शीर्षक आहे भक्तियोग. राईट. मग आता भक्तियोगाला एस्टॅब्लिश करण्याकरता, भक्तियोगाला स्थापित करण्याकरता आपल्याला वेगवेगळ्या माध्यमाने आणि वेगवेगळ्या योगिक प्रक्रियांची तुलना करून भक्तीला स्थापित करायचं. जसं तुम्हाला फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये समजा एखादी गोष्ट येते, समजा से फॉर एक्झाम्पल मोबाईल येतो, तो तुम्ही म्हणता ये मेरा मोबाइल उस मोबाइल से कैसे भारी है मालूम है, वो उस मोबाइल से भी कितना भारी है मालूम है. तुम्ही कम्पेअर करता ना. कम्पेअर केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही सर्वात भारी गोष्ट कुठे तुमच्याकडे आहे. त्याचे फीचर्स तुम्ही अनालाइज करता, त्याचे कॅरेक्टरिस्टिक, त्याची प्रॉपर्टी, त्याची किंमत किती आहे, अँड लाईक दॅट यू क्वालिफाय समथिंग इज बेस्ट वन. राईट. तसं इथे आपण ऑलरेडी देवतांची वर्शिप मागे टाकून दिली, ती गेलेली आहे, फारच दूर गेलेली आहे. ती ऍक्च्युअली दुसऱ्या अध्यायातच रिफ्यूट झालेली आहे, तिचं खंडन झालेलं आहे. त्यानंतर ज्ञानी, हे पण आपण ऑलरेडी 6व्या अध्यायामध्ये खंडन केलेलं आहे की ज्ञानयोगाची जी पद्धत आहे अष्टांग योगाची ती किती खडतर आहे, आणि ज्ञानयोगाने जी आपल्याला प्राप्ती होते निराकार ब्रह्माची ती किती खालच्या स्तरावरती आपण बघितलेलं आहे. आणि आपण विश्वरूप तर लास्टच्या अध्यायात बघितलं की विश्वरूप दर्शन सुद्धा भक्तांकरता नाही, विश्वरूप दर्शनाने सुद्धा जास्त भक्तांना जास्त फायदा नाही. राईट. मग आता आपल्याला बघायचं आहे आणखीन आता कसं आहे, ऍक्च्युअली हे ऑलरेडी रिफ्यूट केलेलं आहे, पण अर्जुन आपल्याकरता अजून क्लॅरिफाय करतोय. आता टेंशन जास्त भगवंतांपेक्षा अर्जुनाला आहे. ये लोग चैंटिंग करेंगे कि नहीं करेंगे, इनको मुझे और बताना पड़ेगा. निराकार रूप में भगवान की पूजा करना, साकार रूप करना. भगवान साकार है, निराकार नहीं है. राइट. इट्स नाउ काइंड ऑफ एन्झायटी ऑफ द प्रीचर. भगवंत तर सांगतायत पुन्हा 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 पुन्हा, पण आता अर्जुन पण सांगतोय. राईट. आणि भगवंत अर्जुनाला माध्यम म्हणून सांगतायत. सो नाव अशा प्रकारे ह्या अध्यायाची बिगिनिंग आहे. आणि तुम्हाला दिसेल अर्जुन हा प्रश्न विचारेल. राईट. ह्या चॅप्टरचा फ्लो घ्या. टोटल फक्त 20 श्लोक आहे अध्यायामध्ये, सर्वात शॉर्टेस्ट चॅप्टर आहे. होपफुली आपण 3 लेक्चर मध्ये कव्हर होऊन जाईल. श्लोक नंबर 1 ते 7 हा पहिला सेक्शन आहे. 8 ते 12 दुसरा सेक्शन आहे. 13 ते 20 तिसरा सेक्शन आहे. तर 1 ते 7 सेक्शन मध्ये माहिती दिलेली आहे. निराकार ब्रह्मपेक्षा साकार भगवंतांची आराधना श्रेष्ठ आहे. निराकार ब्रह्माच्या आराधनेपेक्षा साकार भगवंतांच्या रूपाची आराधना श्रेष्ठ आहे. दिस इज फर्स्ट सेक्शन. निराकार ब्रह्मपेक्षा भगवंतांच्या साकार रूपाची आराधना श्रेष्ठ आहे. सो दिस इज फर्स्ट सेक्शन. त्यानंतर सेकंड सेक्शन आहे 8 ते 12 प्रोग्रेसिव्ह स्टेजेस ऑफ भक्ती. भक्तीमधील क्रमिक अवस्था. मला इंग्लिशमध्ये लिहायचं, इंग्लिशमध्ये लिहा. प्रोग्रेसिव्ह स्टेजेस ऑफ भक्ती. भक्तीमधील भक्तीच्या क्रमिक अवस्था म्हणजे क्रमाक्रमाने आपण भक्तीमध्ये कसं पुढे पुढे वाढतो. 8 ते 12 ते तुम्हाला दिसेल नंतर एक्झॅक्टली काय म्हणायचा अर्थ आहे. तिसरा सेक्शन आहे 13 ते 20 क्वालिटीज दॅट एंडियर वन टू कृष्णा और क्वालिटीज विच कृष्णा लाइक्स इन डिव्होटीज. भक्तांचे गुण जे भगवंताला आवडतात. दिस इज लाईक वर्ड टू वर्ड लिटरल ट्रान्सलेशन. थोडा याला मराठीमध्ये असं म्हणणार, शुद्ध मराठीमध्ये भक्तांमध्ये भगवंतांना आवडणारे भक्तांमधील गुण किंवा भक्तांमध्ये असे गुण असावेत. भगवंतांच्या अपेक्षेनुसार भक्तांमध्ये असे गुण असावेत. आयडियल डिव्होटी कसा असावा, आदर्श भक्त कसा असावा याबद्दल श्रीकृष्णांचे मत. आदर्श भक्त कसा असावा याबद्दल श्रीकृष्णांचे मत. म्हणजे भक्ताने कसं असायला पाहिजे, भक्ताचे कुठले कुठले क्वालिटीज असायला पाहिजेत. राईट. भक्तामध्ये कुठले कुठले गुण असले पाहिजेत. आदर्श भक्ताचे गुण श्रीकृष्णांच्या मते. ठीक आहे. सो इट इज लाईक दॅट. सो दिस इज द बिगिनिंग ऑफ द चॅप्टर भक्ती योग. आणि त्याला प्रभुपादांनी टायटल दिलेलं ब्रॅकेटमध्ये श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा. राईट. मग आता किती आपल्यावरती प्रेम आव्हानाचं बघा. आता किती लेवलला आपल्याला सांगतील. त्याला बिगिन करा. श्लोक नंबर 1 वाचा. कोण वाचेल? रुचिर गोपाळ प्रभू. श्लोक नंबर 1 वाचा. हरे कृष्ण. प्रणाम. आवाज येतोय? येस प्रभू. अध्याय 12 भक्ती योग. श्रीकृष्णांची प्रेममय सेवा. अर्जुन उवाच हे
एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चादक्षरं दत्तं तेषां के योग वित्तमः. अर्जुनाने प्रतिष्ठा केली जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा डायरेक्ट प्रश्न विचारला, काय कन्फ्युजन नाही, काय नाही, चॅप्टर पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. सरळ प्रश्न विचारला स्ट्रेट, की निराकारवादी श्रेष्ठ आहेत की साकारवादी श्रेष्ठ आहेत. जे भगवंताच्या निराकार रूपाचा आराधना करतात ते उत्तम, की जे भगवंतांच्या साकार रूपावरती आसक्त आहेत ते उत्तम. तुम्हाला कळतं का निराकार साकार? कळतं ना सगळ्यांना? राईट. डायरेक्ट प्रश्न विचारला, स्ट्रेट क्वेश्चन. राईट. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, श्रीकृष्णानं आतापर्यंत साकार, निराकार आणि विश्वरूपाचे तसेच सर्व प्रकारच्या भक्तांचे आणि योगजनांचे विवरण केले आहे. बरोबर आहे. गीता ऑलमोस्ट संपलेलीच होती, पण अर्जुन आपल्याकरता काय करतोय? एक्स्ट्रा क्लास घेतोय, कि इनको एक्स्ट्रा ट्यूशन नहीं पढ़ाया तो समझ में नहीं आया कि नहीं, कैसे मालूम पड़ेगा, चलो एक्स्ट्रा क्लास लेते हैं. राईट. आणि प्रभुपाद पुढे लिहितात, आपल्याकरता पुन्हा क्लॅरिफाय करण्याकरता, सामान्यतः योग्यांचे दोन प्रकारचे वर्गीकरण करता येते. राईट. एक म्हणजे निर्विशेषवादी आणि दुसरा म्हणजे सविशेषवादी. तर आतापर्यंत भक्तशास्त्री कोर्समध्ये जे स्टुडंट आलेले आहेत यांना जर या दोन टर्म कळल्या नाहीत म्हणजे त्यांना अजूनपर्यंत भक्तशास्त्रीचा अ ब कड कळलं नाही असा अर्थ समजून घ्यावा आपण. जर अजूनपर्यंत तुम्हाला साकार आणि निराकार किंवा निर्विशेषवाद सविशेषवाद समजत नसेल तर मग आपण एकमेकांना फोन करावा आणि विचारावं भक्तांना की हे साकार आणि निराकार काय आहे, नक्की काय सांगायचा प्रयत्न चालू आहे गीतेमध्ये. राईट. आय होप तुम्हाला सगळ्यांना कळत असेल. जरी कोणाला चुकून कळत नसेल किंवा समजलं नसेल तर एकमेकांना फोन करा आणि चर्चा करा किंवा मला व्हॉट्सअप टाका नंतर. ठीक आहे. सो निर्विशेषवाद जे भगवंतांच्या निराकारावरती रूपावरती आसक्त आहेत. रूप नाही, ऍक्च्युली निराकार एक अभिव्यक्ती आहे. तुम्ही म्हणाल अभिव्यक्ती पण रूप असते. ठीक आहे, चला जसं तुम्हाला समजेल तसं. आणि सविशेषवादी म्हणजे साकारवादी. आणि प्रभुपाद लिहितात, साकारवादी भक्त संपूर्ण शक्तीने स्वतःला भगवत सेवेमध्ये संलग्न करतो. निर्विशेषवादी स्वतःला प्रत्यक्ष कृष्ण सेवेमध्ये नव्हे तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करण्यात संलग्न करतो. आता तुम्हाला कळलं का आपण कुठल्या डायरेक्शनला चाललोय? निर्विशेषवादी म्हणजे भगवंतांचं जे अव्यक्त रूप म्हणजे काय? बेसिकली कोण सांगेल मला भगवंतांचं अव्यक्त रूप काय आहे? ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योती म्हणजे काय? भगवंतांपासून निर्माण होणार प्रकाश. ओके. ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्योती, भगवंतांचं ईश्वर, भगवान कृष्णांच्या अंगकांतीचा प्रकाश. तुमची सेवेनी माताजी तुम्ही काय म्हटलं? विश्वरूप. हा प्रभू. विश्वरूप कसं? म्हणजे जसं असं म्हणतात की भगवंतांचे डोळे म्हणजे चंद्र सूर्य आणि त्यांचे चरण कमल म्हणजे असे जे विविध रूप दिलेले भगवंतांच्या त्याचे जे पूर्ण स्वरूप आहे विश्वरूप. ओके. एक्झॅक्टली याला निर्विशेष म्हणता येणार नाही, भौतिक रूप म्हणता येईल तुम्हाला. सुशीला बाबा मोरे, प्रसाद द्या व्यवस्थित भक्तांना. कोण आहे? यस माताजी बोला. निर्विशेष म्हणजे जे दिसत नाही ते का? हा बरोबर. आता तुम्ही लाईट बघता, लाईट तुम्हाला दिसते का? एक लाईट जास्त पेटली इथे, तुम्ही लाईट बोलतावरती माझ्या इथे. प्रकाश दिसतो. प्रकाश दिसतो का तुम्हाला? दिसतो कुणाला प्रकाश? कसा असतो प्रकाश? लाल, काळा, पिवळा, निळा कसा असतो प्रकाश? हरे कृष्ण. प्रकाश कसा असतो? ऍक्च्युली लाईट कुणी बघितले का? हाजी गणेश पंडित प्रभू कशी असते लाईट? काय म्हणतो? तुमच्या आवाजाप्रमाणेच लाईट पण जी कळत नाही किंवा कळत नाही, दिसत नाही. सो ऍक्च्युली बघायला गेलं तर लाईट आपल्याला दिसत नाही ना. खरं बघायला गेलं लाईट कुठे दिसते आपल्याला? लाईट मुळे आपल्याला दिसते पण लाईट दिसत नाही.
हरे कृष्ण. बोला प्रतीक गोविंद माताजी, काय म्हणता तुम्ही? भगवंतांच्या नैसर्गिक शक्ती म्हणजे भगवंतांच्या नैसर्गिक शक्ती, अव्यक्त रूप आणि नैसर्गिक शक्ती याच्यामध्ये काय फरक आहे? आपल्याला म्हणजे ते दिसत नाही प्रभूजी, पण जाणवतं ते की आहे ते भगवंताची शक्ती आहे, भगवंतच आहे भाऊ असं. त्याच्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या. ओके ओके, हरे कृष्ण. ठीक आहे. सो बेसिकली इथे प्रॉपर लिहितात, अव्यक्त. बघा ना, तुम्ही मला सांगा, अव्यक्त शब्दाने तुम्हाला कळते की जे व्यक्त नाहीये. आता समजा से फॉर एक्झाम्पल माझ्यासमोर हा मोबाईलचा स्टँड आहे, ठीक आहे, हा व्यक्त आहे की नाही? व्यक्त म्हणजे काय तुम्हाला कळतं का ना? मी व्यक्त आहे का इथे? जर मी व्यक्त नसेल आणि माझा आवाज येत असेल, समजून याचा भूत आहे. हरे कृष्ण. तर हा स्टँड व्यक्त आहे, त्यानंतर हा मोबाईल व्यक्त आहे, ठीक आहे, विकत नाहीये, कुणाला वाटत नाहीये. त्यानंतर अजून काय व्यक्त आहे? हा, मागे ग्रीन स्क्रीन आहे ती व्यक्त आहे, इथे माईक आहे व्यक्त. हे सगळ्या व्यक्त गोष्टी आहेत. आणि जेव्हा हा हा प्रभू भौतिक अस्तित्व, हा आता सध्या भौतिक अस्तित्व आहे यांचं, राईट. आपण भौतिक अस्तित्वात गोष्टी, तसं आध्यात्मिक गोष्टी अस्तित्वामध्ये असतात, ते आपल्याला दिसत नाहीत सध्या. पण प्रकाश जो आहे आध्यात्मिक, किंवा आध्यात्मिकच आहे प्रकाश ऍक्च्युअली, भगवंताच्या शरीरात निघालेला, तो व्यक्त नाहीये. मग तो कसा दिसणार तुम्हाला? व्यक्त नाहीये याचा अर्थ असा नाही की तो नाहीये, तो आहे, पण तो. हा बोला माताजी. आपण म्हणजे आत्म्याचं पण उदाहरण देऊ शकतो का? हा, आत्म्याचं, बरोबर, करेक्ट. कारण की ते चेतनाच्या रूपामध्येच आपण अनुभव करू शकतो, पण आपल्याला दिसत नाही. करेक्ट. पण आत्म्याला स्वतःचं रूप आहे. हा, म्हणजे भगवंतच प्रकट करतात आणि भगवंतच बघू शकतात ना, आपण नाही पाहू शकतो. तुम्ही पण बघू शकता. तुम्हाला जेव्हा आपल्याला आध्यात्मिक डोळे भेटतील तेव्हा आपण बघू शकतो. सध्या आपले डोळे आध्यात्मिक नाहीयेत. सध्या आपला चष्मा एवढ्या लेन्सचा तुम्ही घातलेला आहे, त्यातनं आपल्याला काय दिसतंय? हरे कृष्ण. हे शरीर दिसते, आत्मा दिसत नाहीये. सो आता ह्याला जेव्हा तुम्ही व्यक्त आणि अव्यक्त, जसं की हवा आहे आपल्याला दिसत नाहीये, पण त्याचं अस्तित्व आहे. हा, करेक्ट करेक्ट, येस करेक्ट, बरोबर. तुम्हाला बेसिकली कळलेलं आहे की व्यक्त अव्यक्त काय असतं, आणि निर्विशेष ब्रह्म म्हणजे जे अव्यक्त रूपामध्ये आहे, राईट, भगवंताच्या शरीरात निघाली तेजकांती, बरोबर. त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो, पण आपल्याला डायरेक्ट दिसत नाही ते, बरोबर आहे ना. आता म्हणून प्रॉपर लिहितात, या अध्यायामध्ये आपल्याला आढळतं की परमसत्याच्या साक्षात्कारासाठी असणाऱ्या निरनिराळ्या योगपद्धतीमध्ये भक्तियोगी सर्वश्रेष्ठ पद्धती आहे, राईट. जर मनुष्याला भगवंतांच्या सहवासाची इच्छा असेल तर त्याने भक्तियोगाचे पालन करणे आवश्यक आहे. इनडायरेक्टली या अध्यायामध्ये भगवंत काय करतील? कम्प्लिटली रेफ्यूट करतील निर्विशेषवादला. ऑलरेडी केलेलं आहे, पण आता डायरेक्टली, अगोदर इनडायरेक्टली म्हणत होते, आता डायरेक्टली हॅमर करतील, राईट. आणि प्रभुपाद खाली त्याचं क्लॅरिफिकेशन देतात. भक्तीद्वारे भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्या सविशेषवादींना असे म्हटले जाते, सविशेषवादी असे म्हटले जाते. जे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करतात त्यांना निर्विशेषवादी म्हटले जाते. या दोनपैकी कोणती स्थिती अधिक उत्तम आहे हे अर्जुन या श्लोकात विचारित आहे. तुम्हाला कळलं प्रश्न काय अर्जुनाचा? स्ट्रेट. परम सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत, परंतु या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की भक्तियोगा सर्वोत्तम मार्ग आहे. हा प्रत्यक्ष आणि भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याचा सहज सुलभ मार्ग आहे, राईट. लाईक दॅट. अँड देन ऑफकोर्स प्रभुपादांनी समरी केलेली आहे. अध्याय नंबर 7, 8, 6 याच्यात काय काय सांगितलेलं आहे ते, राईट. प्रभुपाद लिहितात सेकंड पॅराग्राफच्या, थर्ड पॅराग्राफच्या, माझ्याकडे पान नंबर 438 आहे, लास्टच्या 3-4 लाईन मध्ये. म्हणून जवळजवळ प्रत्येक अध्यायाचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की मनुष्याने श्रीकृष्णाच्या साकार रूपावर अनुरक्त झाले पाहिजे, कारण हीच सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती आहे. म्हणून तुम्ही जर 6व्या अध्यायाच्या एंडला जरी गेलात, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मम प्रपदन्ते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, राईट. तो 5वा अध्याय असेल किंवा 6वा अध्याय असेल किंवा 7वा, 8वा, 9वा, 7वा, 8वा, 9वा तर डायरेक्ट भगवंताचं रूपच आहे डेफिनेटली. आणि नंतर प्रभुपाद लास्टच्या पॅराग्राफवरती लिहितात, अशा प्रकारे योगीजनांचे 2 प्रकार आहेत. आता या दोहोंपैकी कोणता वर्ग अधिक परिपूर्ण आहे आणि कोणता मार्ग अधिक सुकर आहे हे निश्चित करण्याचा अर्जुन प्रयत्न करीत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो आपल्या स्थितीचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे,
कारण तो श्रीकृष्णाच्या साकार रूपामध्ये अनुरक्त झालेला आहे. तो निर्विशेष ब्रह्मावर अनुरक्त नाही. आपली स्थिती सुरक्षित आहे अथवा नाही हे जाणण्याची त्याला इच्छा आहे. राईट अँड सो फॉर लाईक दॅट. सो लाईक दॅट अर्जुन प्रश्न विचारला आणि इमिडिएटली भगवंतांनी नेक्स्ट श्लोकामध्येच त्या श्लोकाचं आन्सर दिलेलं आहे. श्लोक नंबर 2 वाचा गोपीगण माताजी वाचा. कृष्ण श्री भगवान वाच वैयावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्त तमामतः. श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्यामध्ये सर्वोत्तम आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नो कन्फ्युजन, नथिंग. डायरेक्ट प्रश्न, डायरेक्ट उत्तर. परफेक्ट क्वेश्चन, परफेक्ट आन्सर. मग तुम्हाला जर आज समजा मार्केटमध्ये काही लोक भेटले ते म्हटले की निर्विशेष ब्रह्म के ऊपर ध्यान सर्वश्रेष्ठ है, त्यांना म्हणायचं इधर क्या लिखा है देखो गीता में. हम कुछ नहीं बोल रहे, डायरेक्ट कृष्ण गीता में कहते हैं. मग ऍक्च्युअली तुम्ही गेलात भारतामध्ये तर मॅक्सिमम लोक निराकारवादी आहेत. इव्हन अनफॉर्च्युनेटली वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा निराकार लोकांचं कॉन्टॅमिनेशन झालेलं आहे. तुम्ही जर विचारलं काही भक्तांना, त्यांना संकल्पना व्यवस्थित क्लिअर नाहीयेत ना, तर तेच म्हणतात की जाऊन आम्हाला लीन व्हायचंय ब्रह्मज्योतीमध्ये. हरे कृष्ण. विचारा कधी. आता त्यांना बेसिकली माहित नाहीये, त्यांचं प्रेम भगवंतावरतीच आहे पण त्यांना संकल्पना क्लिअर नाहीयेत. राईट. तोच निर्गुण, निराकार असे तुम्ही भरपूर गाणी ऐकली असतील ना. तर निर्गुण म्हणजे काय, ज्याच्यामध्ये भौतिक गुण नाहीयेत पण आध्यात्मिक गुण आहेत. निराकार म्हणजे काय, ज्याला भौतिक आकार नाही, ज्याला आध्यात्मिक आकार आहे. राईट. तर भगवंतांनी स्ट्रेट क्लिअर कट आन्सर दिलं की जे माझ्या आध्यात्मिक रूपामध्ये आसक्त आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत. आणि का आहेत ते भगवंत पुढे क्लॅरिफाय करतील. तात्पर्यामध्ये बरोबर लिहितात, अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की जो माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतो आणि श्रद्धा व भक्तिभावाने मला भजतो तोच योगांमधले परमसिद्ध पुरुष होय. राईट. अशा कृष्ण भावनामयित व्यक्तीला कोणत्याही क्रिया भौतिक नसतात. या व्यक्तीच्या क्रिया, कारण तो सर्व काही श्रीकृष्ण प्रत्येक करत असतो. शुद्ध भक्त निरंतर सेवेमध्ये संलग्न असतो. कधी तो जप करीत असतो, कधी कृष्ण कथेचे वाचन करतो किंवा श्रवण करतो, कधी तो प्रसाद तयार करतो. हरे कृष्ण. प्रभुपाद तुम्हाला पूर्ण भक्ती योगाची प्रक्रिया 4 लाईनीमध्ये देऊन टाकतील इन वन शॉर्ट. कधी कधी अथवा श्रीकृष्णासाठी काही खरेदी करण्यासाठी तो बाजारात जातो, कधी मंदिर मार्जन करतो अथवा भोजन पात्र स्वच्छ करतो. म्हणजे बेसिकली बॅकअप, डीटी बॅकअप, भांडी घासणे भगवंतांची. तो जे काही करतो ते सर्व भगवंत प्रत्येकच करतो व अशा रीतीने तो एक क्षणही वाया घालत नाही. असे कर्म म्हणजेच समाधिस्थ कर्म होय. राईट. सो दिस इज आयडियल सिच्युएशन की डिवोटीने कशा प्रकारे आपला जीवन हे भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित केलं पाहिजे. राईट. सो विश्वनाथ चक्र ठाकूर आपल्या कमेंट्रीमध्ये लिहितात, उद्धव गीतेला कोट करून, उद्धव गीता श्लोक नंबर 11 ते 11.25.27 उद्धव गीता. ते म्हणतात की श्रद्धा, वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धा असतात. राईट. तर पहिली श्रद्धा असते भौतिक. राईट. तर तुम्हाला हे प्रकृतीच्या 3 गुण माहितीच आहेत, रजगुण, तमगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्व. राईट. तमगुण, रजगुण, त्यानंतर सत्वगुण आणि शुद्ध सत्व. बरोबर आहे. जे भगवत भक्तीच्या मार्गामध्ये असतात, बेसिकली भगवंताच्या साकार रूपामध्ये आसक्त, त्यांना म्हणतात शुद्ध सत्वेमध्ये स्थित. राईट. ते शुद्ध सत्व ते टॉप क्लास योगी झाले, म्हणजे भक्त योगी, जे भगवंतांच्या शुद्ध सत्वामध्ये स्थित असल्यामुळे भगवंताच्या साकार रूपावरती भक्ती करतात. दिस इज वन कॅटेगरी. सेकंड कॅटेगरी, या भौतिक जगामध्ये जे सत्वगुणामध्ये आहेत त्या लोकांना या जगातून मोक्ष हवा असतो. म्हणून तुम्ही बघितलं असाल, जे लोक मांसाहार करत नाही, जे लोक शाकाहारी असतात, जे लोक शुद्ध जीवन जितात आणि
टायमावरती उठणे, टायमावर झोपणे, व्यवस्थित खाणे पिणे, खोटं न बोलणे, व्यवस्थित राहणे, हे लोकांना जगातनं मुक्त व्हायची इच्छा असते. कारण सत्वगुण त्यांच्यामध्ये इच्छा प्राप्त झालेली असते की मला मुक्त व्हायचं जगातनं, मोक्ष. सो बेसिकली जे तुम्ही म्हणता ना धर्म अर्थ काम मोक्ष, तर हे मोक्षवादी लोक सत्वगुणामध्ये असतात. दिस इज फेथ इन द मोड ऑफ गुडनेस. याच्या अगोदरची जी फेथ होती ती फेथ इन द मोड ऑफ ट्रान्सेंडेंटल गुडनेस, शुद्ध सत्वामध्ये. याच्या खालची थोडी राजसिक, म्हणजे ह्या जगामध्ये मी धर्माचं पालन केलं तर मला चांगल्या प्रकारे काय भेटेल, अर्थ भेटेल. हे लोक राजसिक गुणामध्ये असतात, राईट, रजगुणामध्ये. आणि त्यानंतर काही असे लोक असतात ज्यांचा विश्वास अधर्मामध्ये असतो. अधर्म म्हणजे बेसिकली पाप करणे, पापकृत्याने या जगामध्ये सुखी होणे, हे लोक तमोगुणामध्ये असतात, राईट. म्हणजे विचार करा, इव्हन राजसिक लोक सुद्धा शास्त्रीय पद्धतीने गोष्टी प्राप्त करायचा प्रयत्न करतात. मग तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या वैदिक कर्मकांडी यज्ञांमध्ये सांगितलेलं असतं, इंद्राची पूजा कर्म तुला बळ भेटेल, देवीची पूजा कर्म तुला हे भेटेल, शंकरांची पूजा कर्म तुम्हाला ते भेटेल. ऑफकोर्स शंकरजी आणि देवींची पूजा केल्यावर आपण शुद्ध होऊ शकतो इव्हेंच्युअली, जर शुद्ध भावनेने केली तर. पण त्या स्तराला ते लोक त्यांनी आपल्याला ह्या पोझिशनला ठेवलेल्या देवतांनी की तुम्ही ही पूजा करा तुम्हाला भेटेल. हे लोक राजसिक आहेत. इव्हन राजसिक लोक सुद्धा शास्त्रीय पद्धतीने भोग प्राप्त करायचा प्रयत्न करतात. परंतु जे या जगामध्ये अनैतिक तऱ्हेने अधर्माने जे प्राप्त करायचा प्रयत्न करतात त्या लोकांना तामसिक कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही आता जर बघायला गेलात मॅक्सिमम जे जगत आहे तामसिकच आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. आणि थोडंफार जे लोक रिलीजन म्हणून म्हणतात ते पण भौतिक रिलीजन, भौतिक धर्म, की अरे चर्च में जाओ, मस्जिद में जाओ, मंदिर में जाओ, भगवान से मांगो तो भगवान हमको कुछ हमारा रोटी कपडा मकान. सो दे आर राजसिक. तर अशा प्रकारच्या ह्या कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या लोकांच्या श्रद्धा. तर इथे भगवंत म्हणतात जो साकार रूपामध्ये माझी भक्ती करत आहे तो सर्वात हायएस्ट लेवलला आहे. इवन जो व्यक्ती शुद्ध सत्वगुणामध्ये आहे आणि जो मोक्षाची प्राप्ती करायचा प्रयत्न करतो तो पण याच्या खाली आहे सेकंड कॅटेगरीला. मोक्ष म्हणजे बेसिकली काय, निराकार रूपामध्ये मोक्ष प्राप्त करायचा प्रयत्न करणे, राईट, निर्विषय रूपामध्ये. बरोबर आहे. गणेश पंडित भाऊ तुम्हाला काय विचारायचं आहे का? हा बोला. आवाज येतोय? हा येतोय, बोला. काही लोक म्हणतात आम्ही मास्क टाकली, दारू पिकली, नाव पिकली किंवा वेट करत पिकन असं. त्यानंतर बरेचशा गोष्टीमध्ये आम्ही काही कसं काय होतं, म्हणजे ते म्हणतात की आम्ही काय चुकीचं काम करत नाही, आम्हाला देवाचं नाव घ्यायची काय गरज आहे, राईट. आम्हाला गरज नाही म्हणजे तुम्ही काय काही नाही आम माणसं ते काही नाही म्हणलं आमचं जगतात त्यांना आमचं सगळं चिकन केलं जातं मॅथमॅटिकल त्या शेवटी चिकन केलं जातं नंतर. आणि शुद्धता एक म्हणलं आणि प्रामाणिकपणा येतो म्हणलं ते सांगितलं की ते आमचं बी आहे म्हणून आम्हाला गरज नाही म्हणून भरती करायची अशा मध्ये काही केलं. ते लोक निराकारवादी आहेत. हा निराकारवादी आहेत ते लोक. आणि सी ऍक्च्युली तुम्ही जर श्रीमद भागवतामध्ये गेलात तुम्हाला आता ऍक्च्युली एवढं क्लिअर नाहीये इथे बघायला गेलं तर तुम्हाला आता एवढंच माहिती आहे निराकारवादी साकारवादी. इट्स अ व्हेरी सिम्पल आयडिया अँड दॅट इज ओके. तुम्ही भागवतच्या सेकंड कॅन्टोला जाल जेव्हा तुम्ही भक्ती विभागावरती स्टडी कराल चुकून म्हणजे जर इच्छा झाली तर डिटेलमध्ये तर तुम्हाला दिसेल की ऍक्च्युली इव्हन निराकार मुक्ती प्राप्त करण्याकरता सुद्धा परमात्म्यावर ध्यान करावं लागतं. कारण मुक्ती जी आहे, मुक्ती काय कुठलीही गोष्ट भगवंतांच्या कृपेशिवाय भेटतच नाही आपल्याला. अरे ह्या जगामध्ये भौतिक गोष्टी प्राप्त करण्याकरता सुद्धा तुम्हाला देवावर अवलंबून राहावं लागतं. आता समजा तुम्ही म्हणत असाल की इंद्रदेव हे पाऊस देतात, बरोबर आहे, इंद्र पाऊस देतात ना. परंतु इंद्र पाऊस कधी देतील, जेव्हा त्यांना विष्णू देईल पाऊस, बरोबर आहे का नाही. इंद्र स्वतः सक्षम नाही आहेत पाऊस देण्याकरता. म्हणजे देवता सुद्धा देवावरती अवलंबून, परमेश्वरावरती अवलंबून असतात, भगवानावरती. आणि जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे देवतांचे यज्ञ केले जातात त्यामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला विष्णूचं नाव कुठे ना कुठेतरी येतच, डायरेक्टली इनडायरेक्टली. विष्णूची आराधना ही केल्याशिवाय त्यांना देवतांना सुद्धा माहिती असतं की विष्णूची, देवतांना तर माहितीच आहे ना, त्यांना माहिती आम्ही नोकर कुणाचे, त्यांना माहितीच आहे बॉस अगर नाही देंगे तो हम लोगों को क्या बांटेंगे. जेव्हा भगवंत देतील तेव्हा आपण लोकांना वाटू ना. पाऊस असेल, पैसा असेल, पाणी असेल, आरोग्य असेल किंवा मुलं बाळा असतील, सगळं जे काही असेल ते देव देईल तेव्हा आपण वाटू ना, भगवंत देतील तेव्हा. तर आता कसं झालेलं आहे कलियुगामध्ये, म्हणजे
एवढं डिग्रेडेशन झालेलं आहे की इव्हन मायावादी निराकारवादी सुद्धा ते पण प्युअर निराकारवादी राहिले नाहीयेत. मग ह्या लोकांचं डेस्टिनेशन हे फार भयानक असतं. तुम्हाला दिसेल ते ह्या लोकांना मायावादी म्हणतात. ते कॅटेगरायझेशन येईल पुढे. दोन प्रकारचे लोक असतात, ब्रह्मवादी आणि मायावादी. ठीक आहे, आता तुम्ही टॉपिक छेडूनच टाकलाय म्हणून त्याला मी इथे ह्याला पूर्ण म्हणजे ह्या डेफिनेशनला आपण घेऊनच टाकूया. एक मिनिट, लिटल फार अहेड, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ते दोन कॅटेगरी. येस, या मायावादी म्हणजे अशी लोक, भगवंतांचे 3 रूप आहेत ना, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. राईट. ब्रह्म म्हणजे निराकार ज्योती. जे लोक भगवंताच्या निराकार ज्योतीवरती ध्यान करतात आणि भगवंतांना अपराध करतात, यांना म्हणतात मायावादी. कळलं का ना तुम्हाला? मग ह्या लोकांचं काय म्हणणं असतं की ऍक्च्युली ईश्वर निराकारच आहे. यांचं कन्क्लुजन ठाम असतं, ईश्वर निराकारच आहे. तसं नाही सत्य ना, ईश्वर निराकार कुठे आहे? आणि ईश्वर निराकार असल्यामुळे ह्या जगामध्ये ती निराकार, आता निराकार कसं रूप घेऊ शकतो मला कधी कळलं नाही आणि त्यांना पण कधी कळणार नाही मूर्खांना. एखाद्या गोष्टी निराकारचा तो रूप कसा, म्हणजे ज्याला काही हाय नाही तो कसा रूप घेईल अचानक? मग निराकार गोष्ट ते काय म्हणतात मायावादी, की निराकार ब्रह्म या जगामध्ये काय करतो, अवतार घेतो आणि वेगवेगळे अवतार प्रदर्शित करतो. बरोबर आहे. आणि जेव्हा त्याचं अवतार कार्य पूर्ण होतं तेव्हा तो पुन्हा त्या निराकारामध्ये जाऊन मिळतो. आता ते लोक याला ऍड करून काय म्हणतात, तो जो निराकार आहे ना, तो तू पण आहेस, सगळे आपण निराकार आहोत. आता सध्या आपण मायेमध्ये आहोत म्हणून आपल्याला भौतिक रूप भेटलेलं आहे. जेव्हा आपण मायेतनं मुक्त होणार, काय करून, त्यांची जे काही साधना असेल, अष्टांगिक प्रक्रिया करून, सगळं अष्टांगिक ऍक्च्युअली प्रॉपर बोनाफाईड मेथड आहे भगवंताला प्राप्त करायची. पण ते लोक भगवंतांच्या आराधनेपर्यंत पोहोचत नाही. फक्त यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा पण कोणाचं, ध्यान पण कोणाचं, निर्विशेष ब्रह्माचं. पण ऍक्च्युली तुम्ही बघितलं पतंजली सिस्टम मध्ये जे 8 दिलेले आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी ऍक्च्युली ईश्वरावरती करायची असते. ईश्वर प्रणिधान तुम्हाला सांगितलं होतं मी ऍक्च्युली 6व्या अध्यायामध्ये डिस्कस करताना. ईश्वर प्रणिधान म्हणून त्याच्यामध्ये एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये ऍक्च्युली ईश्वरावरती ध्यान केलं जातं, भगवानावरती, परमात्म्यावरती. परमात्म्याला रूप आहे ना, परमात्मा थोडी निराकार आहे. मग हे लोक काय म्हणतात की निर्विशेष ब्रह्मावरती ध्यान केल्यानंतर आपण या जगात जेव्हा मुक्त होतो तेव्हा आपण पण ईश्वर बनू. याला म्हणतात मायावादी. जे लोक भगवंतांचा अपराध करतात, भगवंतांना म्हणतात त्यांना हात नाही, कान नाही, नाक नाही, काय नाही, निराकार आहेत, ते आर अपराधी, मायावादी. आणि ह्याच्या विरुद्ध जे ब्रह्मवादी आहेत त्यांना माहिती असतं भगवंतांचे 3 प्रकारचे रूप आहेत, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. पण ते म्हणतात हा आम्हाला माहिती आहे भगवंताचं साकार रूप आहे, पण आम्हाला ना जास्त आसक्ती निराकार रूपावरती आहे. कळलं का? याला म्हणतात ब्रह्मवादी. हे भगवंतांचा अपराध करत नाहीत. ते म्हणत नाहीत भगवंतांना कान नाही, हात नाही, भगवंताचं रूपच नाही, असं नाही म्हणत ते. दे आर जस्ट, म्हणून बघा चतुष्कुमार, भागवत मध्ये चतुष्कुमार आहेत ना, 3ऱ्या स्कंदामध्ये तुम्हाला येतील. हे लोक भगवंतांच्या निराकार रूपावरती आसक्त होते. परंतु त्यांनी जेव्हा भगवंताचं दर्शन घेतलं वैकुंठामध्ये, माहिती ना तुम्हाला, वैकुंठामध्ये गेले होते चतुष्कुमार आणि जय विजयने त्यांना थांबवलं. मग त्यांची भांडणं झाली. डिवोटी लोक भांडतात तसे हे लोक भांडले. हरे कृष्ण. अरे हमको प्रसाद के काउंटर तक पहुंचने दो. नहीं, अभी नहीं जाने को मिलेगा, ठीक से कपड़ा पहन के आओ. ये क्या ऐसा नंगे मुंगे जा रहे हो अंदर? झालं. मग हे लोक म्हणले क्या तुम डिवोटी को ऐसे जज करते हो? डिवोटी कैसे भी डिवोटी है वो. त्यांची भांडणं झाली ना, एकमेकांना यांनी अपराध केला चतुष्कुमाराने, ह्याना ओरडले चतुष्कुमार, त्यांना ओरडले जय विजयला. म्हणून तर ते प्रसंग तुम्हाला माहिती आहे. आतमध्ये घेऊन गेले या लहान मुलाला, चला तुम्हाला आता, सॉरी घेऊन गेले ना, डायरेक्ट भगवंत द्वारावरती आले ऍक्च्युली. आणि भगवंत जेव्हा द्वारावरती आले तेव्हा चतुष्कुमाराने बघितलं की अरे भगवान नारायण के चरणों में तुलसी है. आणि त्या तुलसीचा गंध जेव्हा त्यांच्या नाकामध्ये प्रवेश केला तुळशीने, तेव्हा यांचे जे म्हणजे जे डोकं जे आहे, म्हणजे जे निर्विशेष ब्रह्मामध्ये आसक्त झालेलं होतं, हे ठिकाणावरती आलं. म्हटले नहीं 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 नहीं, कितना गलत संकल्पना में थे हम लोग. एक्चुअली भगवान का साकार रूप है, साक्षात नारायण सामने खड़े हैं, आज तक दिखे नहीं हमको.
क्योंकि हमारे ऊपर भक्त की कृपा नहीं हुई थी. मग तुलसी देवी कोण आहे? भक्त आहे. म्हणून भक्ताची कृपा झाल्याशिवाय गणेश पंडित प्रभू, भक्तांची कृपा झाल्याशिवाय हे तथाकथित निराकारवादी निर्विशेषवादी यांचा उद्धार होऊ शकत नाही. जेव्हा भक्तांची कृपा भेटेल तेव्हा हे लोक, ऑफकोर्स चतुष्कुमार फार एलिव्हेटेड पर्सनॅलिटीज आहेत. दे आर नॉट लाईक आवर निराकारवादीच जे भगवानाचा अपराध करतात. ते शुद्ध ब्रह्मांवरती स्थित झालेले लोक होते. पण तेव्हा ज्यांना तुळशीच्या गंधाने जेव्हा त्यांना हे झालं, कृपा भेटली, तेव्हा हे लोक इमिडिएटली भक्त बनले. राईट. इवन लीलेच्या प्रकटीकरणाकरता, जस्ट फॉर द सेक ऑफ लीला, सुखदेव गोस्वामी सुद्धा पहिले ब्रह्मवादी होते. ऍक्च्युली सुखदेव गोस्वामी ब्रह्मवादी नव्हते, पण ह्या लीलेमध्ये ते ब्रह्मावादीचा रोल प्ले करतायत. म्हणजे ब्रह्मामध्ये स्थित होते ते, ब्रह्म निर्विशेष ब्रह्मावरती. तर निर्विशेष ब्रह्म म्हणजे एक्झॅक्टली निर्विशेष ब्रह्म ज्योती आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये स्थित असणे म्हणजे की मी ब्रह्म आहे, मी सनातन आहे, पण मला काही रूप नाहीये, ईश्वर, मी ईश्वर आहे. म्हणजे जिथे रूप नाहीये, मी नुसतं एक्झिस्ट करतो, सत फीचर, त्याला निर्विशेष म्हणतात. पण सुखदेव गोस्वामींनी जेव्हा भागवतम ऐकलं, भगवानाचे गुणगान ऐकले, तेव्हा ते म्हटले, अरे बापरे, भगवान के सविशेष रूप को छोड़कर मैं आज तक निर्विशेष रूप में आसक्त था, कितनी तुच्छ बात आहे. आणि त्यातून ते परमहंस वैष्णव झाले. ऍक्च्युली हीच वैष्णव ओनली, पण ही लीला करण्याकरता, दाखवण्याकरता जगाला की बघा भगवानाच्या निराकार रूपापेक्षा साकार रूप किती श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्हाला इतिहासामध्ये दिसेल, भागवतच्या हिस्ट्रीमध्ये किंवा कुठल्या अध्यात्माच्या हिस्ट्रीमध्ये, एक सुद्धा डिवोटी साकार पासून निराकारवादी कधी झाला नाहीये. पण निराकारवादी बरेच हे साकारवादी भक्त झालेले आहेत. मग तुम्ही म्हणाल प्रभूजी, पण आम्हाला आता असं दिसतं आजकाल इस्कॉन मधले काही भक्त इस्कॉन सोडून दुसरीकडे जातात. हरे कृष्ण. ते पहिले साकारवादी होते, मग अचानक त्या बाबांकडे किंवा त्या ह्याच्याकडे किंवा त्या योगाकडे का जातात? आता इस्कॉन मध्ये जे आलेले आहेत त्यांनी व्यवस्थित अभ्यास केलाय का, ते पहिले बघावं लागलं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट कशी असते, वैष्णव अपराध. वैष्णव अपराध एवढा भयानक असतो की तुम्हाला भक्तीपासून कुठल्या कुठे जाऊन टाकून देतो. जर वैष्णवांचा अपराध केला तर तुम्ही साकारवादी निराकारवादी होऊन जाल. हरे कृष्ण. इन्स्टंटली सगळ्या संकल्पना भगवंत चेंज करून टाकतील मनात. या वास्तविक संकल्पना नव्हे, पण ऍक्च्युअल तथ्य जे आहे ते, तर त्याला म्हणतात निराकारवादी, याला म्हणतात साकारवादी. तर साकारवादी भगवंताचा अपराध करत नाहीत. राईट. इथे जे म्हटलेलं आहे ना 12व्या अध्यायामध्ये, अव्यक्त आसक्त चेतसाम, जे माझ्या निर्विशेष रूपावरती आसक्त असतात ते ब्रह्मवादी होत, मायावादी नव्हे. ठीक आहे. मायावाद्यांचं वर्णन ऑलरेडी 9व्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे. राईट. जिथे भगवंत त्यांना अबुद्ध म्हणतात, अव्यक्तम. सो लाईक दॅट. इज इट क्लिअर? ओके, नाव वी कॅन प्रोसीड. सो नाव आता ह्यानंतर सांगितल्यावरती आपण कुठे होतं, श्लोक नंबर 2 पूर्ण केला होता. राईट. त्यानंतर भगवंत म्हणतात श्लोक नंबर 3-4 मध्ये, याला आणखी क्लॅरिफाय करताना, श्लोक नंबर 3 वाचायचा आहे श्री चंपकलता माताजींनी, श्लोक नंबर 4 वाचायचा आहे शुभा शितोळे माताजींनी, आणि दोघांचा अनुवाद वाचायचा आहे शकुंतला माताजींनी. वाचायला मध्ये येत्वक्षरं निर्देश अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. संनियमेनेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. हरे कृष्ण. अनुवाद वाचा. अनुवाद कोण आहे? श्री चंपक कोण आहे अनुवाद? शकुंतला माताजी. अनुवाद वाचा की 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकाचा. शकुंतला माताने माताजी अनुवाद वाचू का? हा, 3ऱ्या 4थ्या श्लोकाचा. हा, अनुवाद. परंतु जे साधक सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातील सर्वव्यापी अचिंत्य अधिकारी स्थिर तथा अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. राईट. आता इथे भगवंत म्हणतात बघा, जे सर्व इंद्रियांचे संयमन करून, म्हणजे यांची पद्धत आपल्या पद्धतीमध्ये सुद्धा आहे, अष्टांग योगामध्ये सुद्धा आणि भक्ती योगामध्ये सुद्धा आहे.
जे सर्व इंद्रियांचे संयमन करून सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून, समबुद्धी म्हणजे काय, सब समान स्तर पे आहे, राईट. ते आपण 5व्या अध्यायात बघितलं होतं. जो योगी आहे तो काय करतो, सम अश्मलोष्ट कांचन, राईट. म्हणजे दगड, माती, सोनं त्याच्याकरता सगळं सेम असतं, राईट. म्हणून त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही संसार करू नका. ज्यांना दगड, माती आणि सोनं सेम वाटेल त्यांनी संसार केला तर हरे कृष्ण तुम्हाला चक्कर येईल, राईट. ऍक्च्युली महाराजच्या लेक्चर मध्ये तर महाराज एकदम खतरनाक म्हणतात. महाराज म्हणतात फॉर सच पीपल गोल्ड इज येलो स्टूल. सोनं काय आहे, पिवळी विष्ठ. हरे कृष्ण. आपल्याकरता सोनं सोनं आहे, आपण भगवानाच्या सेवेत लावू, ठीक आहे, राईट. सो सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्व. बघा आता ते क्वालिटीज आहे ना भगवंतांचे. अव्यक्त असणे, इंद्रियातीत असणे, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल. हे कोण आहेत, हे निर्विशेष ब्रह्माच्या क्वालिटीज आहेत. ऍक्च्युली भगवंतांच्या पण क्वालिटीज आहेत आणि निर्विशेष ब्रह्माचे पण आहेत, राईट. निर्विशेष ब्रह्म कसा आहे किंवा ईश्वर कसा आहे, इंद्रियातीत आहे, बरोबर आहे. जे सर्वव्यापी आहे, बरोबर आहे. जे अचिंत्य आहे, बरोबर आहे. जे अविकारी, ज्यामध्ये विकार होत नाही, जे स्थिर आहे आणि कधी अचल आहे, अशा निर्विशेष ब्रह्माची जेव्हा उपासना करतात ते सर्वांच्या हितार्थ सल्ला होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. नाव क्वेश्चन. आता तुम्हाला इथे फार मोठा प्रश्न पडेल. तुम्ही म्हणाल की हे सगळे लोक ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. माझीच प्राप्ती करतात म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे की एक डिवोटी सुद्धा माझी प्राप्ती करतो आणि हे निर्विशेष ब्रह्माचे उपासक सुद्धा माझी प्राप्ती करतात. मग निर्विशेष ब्रह्माच्या उपासक आणि भक्तांच्या उपासकामध्ये काय फरक झाला, प्रश्न पडायला पाहिजे ना आपल्याला. तुम्ही म्हणाल की चॅन्टिंग करून हरे कृष्ण सुद्धा तुम्ही भगवंतांना प्राप्त व्हाल आणि तुम्ही निर्विशेष ब्रह्माची उपासना करून सुद्धा तुम्ही ईश्वर भगवंतांनाच प्राप्त कराल. मग आम्ही रोज 16 माळा कशाला करायच्या, हरे कृष्ण. नाव याला क्लिअर करण्याकरता ना राईट, ह्या लोकांना समजण्याकरता. ठीक आहे, आता 5 मिनिटं आपल्याकडे उरलेत. 5 मिनिटांमध्ये आपल्याला समजून घ्यायचं. सोपं आहे, लगेच तुम्हाला समजेल. सिंपल आहे, राईट. मग तुम्ही ऍक्च्युली जर तुम्हाला इथे गेल, कुठे गेल, 10व्या अध्यायामध्ये आहे का, यांती द्रैव होता देवान पितृज्ञांती पितृवतान. सॉरी 8व्या अध्यायामध्ये आवडतं का, 10व्या अध्यायामध्ये कुठेतरी आहे ते, 8व्या किंवा 9व्या, 10व्या अध्याय ना. येस. यांती देव व्रत देवान पितृज्ञांती पितृवतान भूतानी यांती भूतेजा मध्याजिनोपी, राईट. ते तुम्ही अगोदर वाचलेलं आहे की जो ज्याची उपासना करतो त्याच्याकडे पोहोचतो. त्या तत्वानुसार इथे जर एखादा व्यक्ती निर्विशेष ब्रह्माची पूजा करत असेल तर तो कोणाला प्राप्त होतो, निर्विशेष ब्रह्मालाच प्राप्त होतो. मग आता ऍक्च्युली भगवंत असं काय इथे म्हणत आहेत की तो माझ्याकडे स्थित होतो. याचे 2 आशय पडतात, 2 आशय आहेत. एक पहिला आशय म्हणजे तो माझ्याकडे येतो म्हणजे काय, आता निर्विशेष ब्रह्म आणि भगवंत याच्यामध्ये काय अंतर आहे का, हरे कृष्ण. नाही, भगवंताकरता काही अंतर नाही, पण आपल्याला अंतर करावं लागेल कारण आपण कॅटेगरी बनवतोय, राईट. तर इथे जेव्हा कृष्ण म्हणतात की तो मलाच प्राप्त करतो याचा अर्थ आहे तो माझ्या निर्विशेष ब्रह्माला प्राप्त करतो, राईट. दिस इज फर्स्ट अंडरस्टँडिंग. आणि अशा प्रकारचे निर्विशेष ब्रह्माचे उपासक जन्मांतर निर्विशेष ब्रह्माची अशी उपासना करता 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 जसं वाल्मिकी होतं ना, त्याला नारद मुनी म्हटलं होतं कि तुम राम बोलो, तर तो म्हटला क्या सुनाई नहीं दिया, हरे कृष्ण. त्याला म्हटलं राम बोलो, क्या बोल रहे हैं समझ में नहीं आ रहा है. तुम्हाला कधी असे लोक भेटे असतील रस्त्यावरती, नाही. तुम्ही हरे कृष्ण बोलो रे, तोंड अडकून जातं, त्याला हरे कृष्ण म्हणताच येत नाही. तुम्ही तिथे 50 वेळा बोलाल हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण बोल हरे कृष्ण बोल,
तुमचे आय थिंक एक राऊंड होऊन जाईल. त्याच्या तोंडात ना ह ह ह ह पण निघत नाही आणि ह अडकत होतो, कारण तेव्हा पुण्य नाही ना तेवढं. राईट. मग वाल्मिकीला काय म्हटलं होतं नारद मुनीने, एक काम करो, हरे कृष्ण नहीं बोलने आता है, सॉरी राम बोलने नहीं आता है, क्या बोलो, उसका उलटा बोल दो, मरा. रामनवमी येते ना तुमच्याकडे आता, म्हणजे आपल्याकडे. मग तो त्याला म्हटलं मरा बोल, मरा. म्हटलं हाँ मरा. ये कैसे बोल दिया तुरंत, क्योंकि आज तक मौत का ही नाम ले रहा है ना, खाली सबको मारते घूमता था वो. तो चलो मरा 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 म्हटलं, बोलो बोलो बोलते रहो, मरा 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 मरा. शेवटी मरा मरा बोलता बोलता शुद्ध 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 होती. शेवटी काय झालं ते, राम 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 शुद्ध अवस्थेमध्ये पोहोचला तो. बरोबर आहे. प्रचलला आपलं डोकं लावावं लागतं. नारद मुनी आपल्या दिमाग लगाया, उसको डिवोटी बना दे. इतना डिवोटी, महान डिवोटी. त्याने रामायणची रचना केली. राईट. त्याला भगवंताने रामायण प्रकट केलं. मग जर त्यांनी एवढ्या ह्याच्यावरती जर कृपा केली, कोणावरती, नारद मुनींनी. आता ऑफकोर्स आता तुम्हाला इथे फरक दिसेल की नारद मुनींनी भक्तांनी कृपा केली तर लवकर कृपा भेटते हो. बरोबर आहे का नाही. तुम्हाला सांगितलं पहिलेच चतुष्कुमारांच्या उदाहरणाने, भक्ताने जर मरसी दिली तर लवकर आपण उद्धार होऊ आपल्या जगात ना. आणि तुम्ही जर म्हणतात मला भगवंताकडे जायचं तर तुम्हाला उद्धाराला थोडा उशीर लागेल. हरे कृष्ण. म्हणून हे जे योगीजन आहेत, जे निर्विशेष ब्रह्मावरती जन्मजन्मांतर ध्यान करतात, त्यांना बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते. म्हणजे बहुजन्म निर्विशेष ब्रह्मावरती ध्यान करता 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 शेवटी शुद्ध होतात ते. शेवटी ईश्वर बघतो त्यांना की अरे एवढी आराधना कर रहे हैं मेरी यार, इसको अभी मैं अपना परम सत्य रूप दिखाई देता हूँ. तर दिस इज सेकंड एस्पेक्ट. शेवटी या लोकांचा उद्धार होतो आणि शेवटी लोक काय म्हणतात, वासुदेवम सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. अरे वासुदेवी सब कुछ, अभी समज में आया. राईट. शेवटी ईश्वर आपल्या हृदयामध्ये आहे आणि भगवंत जाणतात की आपल्याला एक्झॅक्टली काय हवं आहे. राईट. आणि म्हणून तुम्हाला तात्पर्य दिसेल, जे प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांची उपासना करत नाहीत परंतु त्यांना अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांच्या उद्दिष्टांच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतात, त्यांना सुद्धा शेवटी श्रीकृष्ण प्राप्ती होते. अनेक अनेक जन्मानंतर ज्ञानी मनुष्य वासुदेव सर्व काही आहेत हे जाणून माझा आश्रय घेतो. अनेक अनेक जन्मानंतर मनुष्याला जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त होते तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जर मनुष्याला भगवत प्राप्ती करायची असेल तर त्याने इंद्रिय संयमन करणे, प्रत्येकाची सेवा करणे आणि प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ कार्य करणे अत्यावश्यक आहे. याचा गतिर्थ असा आहे की गर्भितार्थ असा आहे की त्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे आवश्यक आहे, अन्यथा परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी बऱ्याचदा खूप तपस्या करावी लागते. अँड सो अँड सो अँड सो. राईट. नाव हे एवढं सांगितल्यावरती भगवंतांनी इथे क्लिअर केलेलं आहे की ऍक्च्युली हे जे लोक आहेत कशावरती आसक्त आहेत, माझ्या निर्विशेष ज्योतीवरती आसक्त आहेत. राईट. आणि त्याच्या क्वालिटीज इथे दिलेल्या आहेत. त्यांना सुद्धा मी प्राप्त होईन. राईट. परंतु अनेक अनेक जन्मानंतर. आणि जर तुम्हाला कोणाला जर कोणी म्हटलं असेल तर कोणी डिबेट केलं तुमच्यावरती, अरे ऐसे कैसे कृष्ण बोल रहे कि उनकी निर्विशेष ब्रह्म की आराधना करने से भी कृष्ण मिलते हैं और भक्तों को भी कृष्ण मिलते हैं, तो फिर आपसे बेटर हम ले, क्योंकि हम लोग छोड़ा मारा नहीं करते, हम लोग ऐसे बैठे रहते हैं, हवा में देखते रहते हैं और कृष्ण मिल जाते हैं. इट इज नॉट लाइक दैट. है ना. कृष्ण जेव्हा म्हणतात मी ओनली, वो मेरे पास ही आते हैं, ऐसा अर्थ ऐसा है की माझ्या ब्रह्मण रूप में आते हैं वो लोग. राईट. राईट. म्हणून तुम्हाला हे ऍक्च्युली भागवतामध्ये दिसेल, जे जे असुर लोक आहेत ना यांचा जेव्हा भगवंत उद्धार करतात, तुम्ही ऐकलं असेल की असुरांना सुद्धा मुक्ती भेटते. राईट. तुम म्हणाल की अरे असुरों को मुक्ति मिलती है तो मैं डिवोटी बन के क्या करूं, मैं असुर बन के जो करना है करूंगा और बाद में भगवान भी मिल जाएंगे. नहीं, ऐसा नहीं होता बाबा. असुर लोगों को निर्विशेष ब्रह्म ज्योति की मुक्ति प्राप्त होती है, भगवान के मुक्ति प्राप्ति नहीं होती है. बरोबर निविदा माता जी. हरे कृष्ण. ऑफिस मधून आले थकलेले. हरे कृष्ण. राईट. तर अशा प्रकारे इथे त्यांनी कन्फ्युजन दिलेलं आहे आणि ऑफकोर्स त्यानंतर प्रभुपाद तात्पर्य लिहितात. अंतरात्म्यामधील परमात्मा, सेकंड पॅराग्राफ मध्ये, अंतरात्म्यामधील परमात्माचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला पाहणे, ऐकणे, चव घेणे, कर्म करणे इत्यादी क्रियांचा पूर्णपणे विलय करावा लागतो. त्यानंतर त्याला परमात्मा हा सर्वव्यापी असल्याचे ज्ञान होते. परमात्म्याची अनुभूती झाल्यावर मनुष्य कोणत्याही जीवाचा द्वेष करीत नाही. त्याला मानव आणि पशुमध्ये भेद दिसत नाही, कारण तो दोही रूपामध्ये बाह्य आवरण पाहत नाही, केवळ आत्म्याचे स्वरूप पाहतो. परंतु सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची ही पद्धत अतिशय कठीण आहे. हो.
अशा प्रकारे जगामध्ये अव्यक्त रूपामध्ये ईश्वर तुम्हाला सांगितलं हवेवर ध्यान करा. आता बस हवेवर ध्यान करा. तुम्ही कराल का ध्यान? हरे कृष्ण. मग किती कठीण आहे हा मार्ग, एवढा खडतर मार्ग आहे हा. किती कठीण आहे त्याला आपण 5व्या श्लोकामध्ये बरोबर निरूपण केले. आपण ते नेक्स्ट क्लासला बघू. क्लेशो अधिकतर तेषाम अव्यक्त आसक्त चेतसम अव्यक्ताय गतिर दुःख देव देह अवधीर अव्यापते. कि बाबा ये मार्ग बहुत कठिन है. एक तो प्रैक्टिकल नहीं है, ऊपर से कठिन है. बोले हवा के ऊपर मेडिटेट करो. अरे हवा के ऊपर कैसे मेडिटेट करो बाबा? मंत्र के ऊपर मेडिटेट करते हुए दिमाग ठीक जगह पे रहता नहीं है, तो हवा तो भूल ही जाओ, फिर कितना मन भटकेगा. राइट. ह्याला पुढे भगवंत विवेचन करतील. 5व्या श्लोकापासून आपण नेक्स्ट क्लासला बघू की हे लोक कसे दुःखामध्ये असतात, त्रस्त असतात आणि किती कष्ट भोगतात हे लोक. राईट. आणि म्हणून आपण निराकारवादी बनू नये उगाच. निराकारवादी बनण्यामध्ये काहीच फायदा नाहीये. एक तर प्रोसेस खडतर, त्याच्यावर पतन झाल्यावरती खाली नेट पण नाहीये पकडायला. भक्तियोगी म्हणजे काय, वरनं पडला तर खाली नेट असते, नेट मध्ये अडकला म्हणजे जरी तुम्ही वैराग्य मार्गावर खाली पडला तर तुम्हाला खाली ग्रस्त आश्रम आहे खेचायला. बरोबर आहे. पण त्यांच्याकडे असा काही मार्ग नसतो. त्यांच्या अनुसार जो वैरागी आहे तोच निर्विशेष ब्रह्माला प्राप्त करू शकेल. गृहस्थ लोक प्राप्त करू शकत नाही. राईट. कारण त्यांना माहित नसतं की गृहस्थ किंवा वैरागी अशा काही संकल्पना आपण बनवलेल्या आहेत. वास्तविक चैतन्य महाप्रभू म्हणून म्हणतात ना, केवळ विप्र केवळ शूद्र नैसे केवळ नाही ना, यही कृष्ण तत्ववेत्याचाही गुरु आहे. म्हणजे बेसिकली आपण ज्यांना कृष्ण तत्व कळलेलं आहे, तो भले संन्यासी असेल, ग्रस्त असेल, कोणी असेल, ज्याला भगवंतावरती प्रेम झालंय तो सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहे. राईट. तर आपण बघूया पुढे क्लासला, नेक्स्ट क्लासला, की हे लोक कसे कष्टामध्ये असतात, दुःखामध्ये असतात आणि म्हणून निराकारवादी बनू नये, साकारवादीच बनावे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वंचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां अनंत कोटि वैष्णव की जय. श्रील प्रभुपाद की हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम. हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. धन्यवाद.